हाय, कसे आहात सगळे? सिंपल लाईफ विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि घरात कुणीही नाही आहे. त्यामुळे घरात खूप शांतता आहे आणि ह्या शांततेत काम करायला मला फार आवडतं. माझी पटापट कामं होऊन जातात. मुलगी स्कूलला गेली आहे आणि माझे मिस्टरही ऑफिसला गेले आहेत. त्यामुळे मी आता माझी सगळी कामं आवरून घेतली आहे आणि फक्त भाजी आणि कुकर राहिलाय लावायचा, तो मी आता लावून घेते. इथे तुम्हाला दिसतच असेल माझा किचन काउंटर टॉप खूप छोटा आहे. तर मला मॅनेज करायला कठीण जातं आहे का, मला अडचण होते का, तर हो नक्कीच मला पण खूप अडचण होते. पण मी कसं मॅनेज करते, छोटं किचन असूनही माझं किचन खूप नीट अँड क्लीन कसं राहतं, कसं मी किचन स्वच्छ ठेवते, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण कुठलंही काम करतो ना, तर ते काम करताना तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक असेल ना, त्याच गोष्टी काढा आणि ते काम झालं की लगेच त्या गोष्टी आपापल्या जागेवर ठेवून द्या. जसं आता तुम्ही व्हेजिटेबल किंवा असं कांदा वगैरे कट करत असाल, तर त्याचे सालं, त्याचा जो कचरा असतो तो लगेच डस्टबिनमध्ये टाका. त्यानंतर जर भाजी करत असाल, तर भाजीसाठी तेल टाकलं तर लगेच तेलाची तुमची जी बॉटल असते ती जागेवर ठेवा. म्हणजे असं सगळं तुम्ही पटापट ते काम करून ते वस्तू जागेवर ठेवला ना, तर तुमचं किचन काउंटर टॉप ना, तो असा गजबजलेला राहणार नाही आणि त्यामुळे ना तुम्हाला खूप इझी जाईल काम करायला. तुमचा गोंधळ होणार नाही. इथे बघा माझा मसाल्याचा डबा. हे असा जसा याच्यामध्ये मसाला सांडला असतो तसा तुम्हा सर्वांचाही सांडतच असेल. तर मी काय करते ना, महिन्यातून फक्त एकदा हा डबा घासून काढते. पण मध्ये जेव्हा मला असं वाटतं की याच्यात मसाला सांडला आहे किंवा असं काय सांडला आहे, तर तो मी ना टिश्यू पेपर घेऊन तो डबा असा क्लीन करून घेते. तो एकदम स्वच्छ होऊन जातो आणि तो असं तुम्हाला ना असं त्याला परत परत धुवायची गरज पडणार नाही. तुम्ही जर असा क्लीन करून घेतला तर तो तुमचा डबा स्वच्छही होऊन जाईल आणि तुमचं असं धुण्याचंही एक काम वाचेल. त्याच्यामुळे ना ही टीप तुम्ही पण फॉलो करा. आठवड्यातून एकदा दोनदा असा क्लीन करून ठेवायचा, तो स्वच्छ होतो. इथे बघू शकता तो डबा बघा किती क्लीन झाला आहे. असं वाटतं आहे की धुवून ठेवला आहे. त्यामुळे ना अशा छोट्या छोट्या गोष्टी ची सवय तुम्हीही लावून घ्या. आणि ही सगळी कामं करायला ना वेगळा वेळ द्यायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही किचनमध्ये बाकीची कामं करत असता, जसं मी आता भाजी करते, भाजी करतानाच माझं लक्षात आलं आहे, तर मी लगेच टिश्यू घेऊन हे क्लीन करून टाकलं. तसं तुम्ही अशीच छोटी छोटी कामं हातावेगळी केली ना, तुम्हाला याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की अरे आता माझं हे काम राहिलं आहे, ते काम राहिलं आहे. मल्टीटास्क ना हाऊसवाईफला जमलंच पाहिजे. तर असं ते काम करता करता जसं भाजीचं काम करता करता मी हे काम पण उरकून घेतलं आहे. आता ह्याच्यानंतर मी कुकर लावून घेईल. तर जसं पटापट असे सगळे कामं उरकले ना, तर आपल्याला पण स्वतःसाठी असा निवांत वेळ मिळतो.
अनावश्यक गोष्टी किचनमध्ये ठेवूच नका. ज्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे त्याच समोर ठेवा, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला कधीतरी लागणार आहे ना त्या अशा तुमच्या कपाटामध्ये किंवा अशा शेल्फमध्ये ठेवून द्या. जेव्हा गरज आहे तेव्हा काढा. त्यामुळे किचन पण तुमचं नीट अँड क्लीन दिसेल, गजबजलेलं दिसणार नाही. आता जसं माझं भांड्यांचं टोपलं सकाळपासून भरलेलं होतं आणि ते पूर्ण आता भांडे सुकलेले होते, तर मी लगेच ते भांडे आपापल्या जागी ठेवून देते. त्याच्यामुळे माझा तो आणि टोपलं पण उचलून ठेवलं ना की तो काउंटर पण माझा म्हणजे असा क्लीन आणि मोकळा दिसेल. आणि त्यामुळे म्हणजे तुम्हाला पण ही सवय स्वतःला लावून घ्यायला पाहिजे की आपले भांडे टोपल्यामध्ये तसेच पडू द्यायचे आणि मग नंतर करू हे केल्यापेक्षा तेव्हाच्या तेव्हा जर वाळलेले असेल तर लावून ठेवायचे आपापल्या जागी आणि तुमचा किचन काउंटर क्लीन करायचा, मोकळा करायचा. आपल्या किचनच्या सिंकमध्ये जर भांडे पडलेले असेल तर ते पण चांगलं वाटत नाही, छान नाही वाटत. तर मी तर असं भांडे कधी ठेवत नाही. मला असं आवडतं की मी जेही भांडे असेल ना ते पटापट घासून ठेवून देते. म्हणजे ती सिंक पण मला अशी नेहमी क्लीन असलेली आवडते. तर थोडेसे जरी भांडे असले की ते मी घासून ठेवून देते. आणि माझ्या गॅस आणि तो ओटा मी रोज क्लीन करते. गॅसच्या मागे जी भिंत आहे ती पण मी रोज क्लीन करून घेते, कारण जेव्हा भाजी वगैरे बनवतो तेव्हा काही ना काही आपलं त्याच्यावर ऑइल आणि ते उडतंच त्याच्यावर. त्यामुळे ना ते सगळी अशी चिकट होऊन जाते. पण तुम्ही रोज क्लीन केली ना ती वॉल तर ती एकदम क्लीन दिसते. आणि पूर्ण किचन म्हणजे किचन काउंटर टॉपच्या मागे जी वॉल आहे ना ती मी महिन्यातून एकदा तर नक्कीच क्लीन करून घेते. मला ज्या वस्तू लागतात म्हणजे कधीतरी लागतात त्या असे डबे वगैरे एक्स्ट्राचे ते मी असे कपाटामध्ये बघा खालच्या साईडला ठेवलेले आहेत. जेव्हा लागते तेव्हा मी तिथनं काढते. आणि अजून एक गोष्ट की जर तुम्ही असं किचनमध्ये असं शेल्फ असेल, तुमचे कपाट असेल ना तर ते पण असे नीटनेटके रचून ठेवले ना तिथे तर ते पण छान वाटतं. काचेचे किंवा सुंदर असे डबे असले पाहिजे असं नाही आहे. तुमच्याकडे प्लास्टिकचे जरी डबे असेल पण ते असे नीट असे रचून ठेवले ना तुम्ही तर बघा तुमचं म्हणजे किचनला एक वेगळी शोभा येते. त्यामुळे बर्णांच्या झाकणाला रस्ट लागली होती तर ते मी ब्लॅक कलरच्या पेंटनी पेंट करून घेतले आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी माझं किचन खूप नीट अँड क्लीन दिसतं, खूप सुंदर दिसतं आणि माझं किचन नेहमी प्रसन्न वाटतं. व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.